नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाचे आणि खूपच खास या ठिकाणी मी एक PLP फाईल लग्नपत्रिका वेडिंग कार्डची घेऊन आलेलो आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता फुल एच डी मध्ये तुम्ही हे कार्ड तुम्ही बनवू शकता। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। ही झिप फाईल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये बनवून देणार आहे। कशा प्रकारची बनवायची आणि सांगणार आहे, ते सोबतच तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे पिक्सेल लॅबमध्ये ही PLP फाईल ॲड करायची हे देखील सांगणार आहे। फॉन्ट कोणकोणते वापरलेले आहेत, मटेरियल सर्व तुम्हाला PLP फाईल फ्रीमध्ये भेटणार आहे। अट एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तो तुम्हाला बघावा लागणारच आहे, कारण व्हिडिओला जी झिप फाईल मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे तिला 3 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच प्रकारचे एडिटिंगचे सर्वात प्रथम व्हिडिओ बघत राहण्यासाठी, बेस्ट व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, अशा प्रकारची PLP फाईल बनवण्यासाठी तुम्हाला 3 ॲप्लिकेशन लागणार आहेत। पहिले ॲप्लिकेशन आहे पिक्सेल लॅब, दुसरे ॲप्लिकेशन आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आणि तिसरे ॲप्लिकेशन आहे झेड आर्चिव। तुम्हाला या ठिकाणी झेड आर्चिव हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती भेटून जाईल आणि तुम्हाला जे या ठिकाणी इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे देखील ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती भेटून जाईल। त्या दोन्हींची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। परंतु तुम्हाला जे या ठिकाणी जे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनचे खूप प्रॉब्लेम आहेत, काहींची झिप फाईल ॲड होत नाही, वगैरे प्रॉब्लेम आहेत। त्यासाठी तुम्हाला जर या ठिकाणी हे जे मी वेगळेच या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, हे ब्लॅक कलरचे या ठिकाणी जे पिक्सेल लॅब आहे खूपच चांगले आहे। सर्व या ठिकाणी प्रीमियम जे फाईल्स आहेत, वेगवेगळे डिझायनिंग आहेत, संपूर्ण त्याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। परंतु हे ॲप्लिकेशन मी विकत घेतलेले आहे। तुम्हाला देखील हे ठिकाणी 60 ते 70 रुपयामध्ये विकत घ्यायचे असेल, एकदम बेस्ट आहे, तर तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते ॲप्लिकेशन विकत घेऊ शकतात। चला तर मित्रांनो, ही लग्नपत्रिका तुम्ही स्क्रीनवरती बघितली, ज्याप्रमाणे ही लग्नपत्रिका बघितली, कशा प्रकारे बनवायची आणि पिक्सेल लॅबमध्ये फाईल कशी ॲड करायची संपूर्ण माहिती बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओच्या झिप फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, 6 अंकी पासवर्ड आहे। पहिल्या स्टेपमध्ये 2 अंकी भेटेल, दुसऱ्या स्टेपमध्ये 2 अंकी भेटेल आणि तिसऱ्या स्टेपमध्ये 2 अंकी भेटेल। अशा प्रकारचा 6 अंकी पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर बघू शकता असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। बघू शकता असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर पिक्सेल लॅब मी तुम्हाला डाउनलोड कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, बघू शकता हे डिलीट करायचं आहे। तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, मराठी टेक न्यूज। बघू शकता अशा प्रकारे या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्याच्यावरती जॉईन केल्याच्या नंतर सर्वात या ठिकाणी ही फाईल तुम्ही डाउनलोड करायची आहे। बघू शकता या फाईलचं नाव आहे LL1 नावाची ही फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे। ती डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। बघू शकता या फाईलवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल। झेड आर्चिव हा ऑप्शन तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता जस्ट वन्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता LL1 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता एक्स्ट्रॅक्टचा खाली ऑप्शन येत आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही फोल्डर चॉईस करायचं आहे, तुम्हाला ती फाईल कोणत्या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायची आहे। तर सिम्पली या ठिकाणी बघू शकता 1 नंबरचा फोल्डर मला अल्राम या फोल्डरमध्ये ती फाईल ठेवायची आहे। तर बघू शकता अल्रामवरती मी क्लिक केलेले आहे आणि बघू शकता हा या ठिकाणी खाली ऑप्शन आहे, 2 बाणचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करत आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायला आलेला आहे, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे। सिम्पली तो पासवर्ड मी या ठिकाणी टाकून घेत आहे। तर मित्रांनो, पासवर्ड मी टाकून घेतलेला आहे। सिम्पल या ठिकाणी जो ओकेचा ऑप्शन आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, हा जो ओकेचा ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करत आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आर्चिव सक्सेसफुल सपोर्टेड, म्हणजे तुमची फाईल ॲक्सेप्ट झालेली आहे। आता सिम्पली तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पिक्सेल लॅब या ॲप्लिकेशनवरती यायचं आहे। त्या ॲप्लिकेशनवरती आल्याच्या नंतर बघू शकता जो 3 डॉटचा ऑप्शन आहे, बघू शकता इकडे वरती 3 डॉटचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता
खालून तिसऱ्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे ओपन PLP फाईल, ओपन PLP फाईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आपल्याकडं खूप वेगवेगळ्या या ठिकाणी लग्नपत्रिका तुम्हाला बनवून भेटतील। तर मित्रांनो, जर तुम्हाला लग्नपत्रिका आणि एडिटिंग येत नसेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लग्नपत्रिका बनवून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ही फाईल ॲड आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता PLP नावाचा जो या ठिकाणी बघू शकता जो नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो बाण आहे या बाणावरती देखील तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। बघू शकता हे फोल्डर तुम्हाला सर्व दिसून जातील। तुमची फाईल कोणत्या याच्यामध्ये आहे तुम्ही बघून घ्यायचं आहे। सिंपली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जी आपली फाईल आहे अल्राम या फोल्डरमध्ये या ठिकाणी मी ठेवलेली आहे। सिंपल या ठिकाणी अल्राम नावाच्या फोल्डरवरती मी गेलेला आहे आणि तुम्हाला ही फाईल या ठिकाणी दिसत आहे LL1 या नावाची ही जी फाईल आहे तुम्ही बघू शकता, ती फाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या फाईलवरती सिंपल या ठिकाणी मी क्लिक केलेले आहे। त्या फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। सिंपली तुम्हाला या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ऑप्शन दिसेल ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर जो ओकेचा ऑप्शन आलेला आहे त्या ओकेच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्या ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर काही तुम्हाला करायचं नाही। सिंपली जो या ठिकाणी बॅकचं ऑप्शन आहे, मोबाईलचं बॅक म्हणजे मागे येण्याचा जो ऑप्शन आहे बॅकच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघू शकता डायरेक्टली लग्नपत्रिका तुमच्यासमोर या ठिकाणी ॲड झालेली आहे, म्हणजे लग्नपत्रिका तयार झालेली आहे। फक्त या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विवाहस्थळमध्ये काही चेंज करायची, नावे इकडे तिकडे हलवायचे नाही। फक्त या ठिकाणी नवऱ्याचं या ठिकाणी बघू शकता मुलाचे नाव अमोल आहे आणि या ठिकाणी मुलीचे नाव सारिका आहे, ते सिंपली तुम्हाला चेंज करायचं आहे। आणि वेगवेगळे हळदी समारंभ वेळ वगैरे नावे वगैरे तुम्ही चेंज करायचे आहे। तर सिंपल या ठिकाणी तुम्हाला कशी चेंज करायची, समजा या ठिकाणी हे अमोल नाव आहे, हे अमोल नाव आहे, मला या ठिकाणी बघू शकता एडिटच्या ऑप्शनवरती या ठिकाणी खाली त्याच्यावरती क्लिक करून हा एडिटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हे नाव तुम्हाला या ठिकाणी खोडून टाकायचं आहे। ते खोडून टाकल्याच्यानंतर तुम्हाला जे मी सांगितले इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन या ठिकाणी बघू शकता, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी अमोल नाव होतं, या ठिकाणी योगेश मी नाव टाकत आहे, बघू शकता योगेश नाव टाकलेले आहे। त्याच्यानंतर तुम्हाला युनिकोड श्रीदेव हे ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी कॉपीचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती कॉपीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तो या ठिकाणी नाव या ठिकाणी पेस्ट करायचं आहे, बघू शकता सिंपली पेस्ट करून ओके केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे नाव चेंज झालेले आहे। अशाच प्रकारे सर्व एडिटेबल फाईल आहे। हे नवरीचे नाव तुम्ही चेंज करू शकता, त्याचे खालची माहिती अशा प्रकारे चेंज करू शकता। विवाह मुहूर्त हे देखील तुम्ही चेंज करू शकता, विवाहस्थळ चेंज करू शकता, हळदी समारंभ चेंज करू शकता आणि या ठिकाणी निमंत्रक देखील चेंज करू शकता। आणि या ठिकाणी जो फोटो आहे अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता। हा फोटो डिलीट करून येथे तुम्ही या ठिकाणी कोणताही तुमचा जो फोटो आहे तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता। अशा प्रकारे एकदम महत्त्वाची आणि एकदम डिझायनेबल महत्त्वाची नवीन डिझाईनमध्ये ही लग्नपत्रिका तुम्ही अशा प्रकारे बनवू शकतात। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे। जर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच लग्नपत्रिका कशी बनवायची माहिती भेटली असेल। आणि या ठिकाणी जो पासवर्ड आहे 2 अंकी, पहिल्या स्टेपमध्ये 2 अंकी, दुसऱ्या स्टेपमध्ये 2 अंकी आणि तिसऱ्या स्टेपमध्ये 2 अंकी, अशा प्रकारे एकूण 6 अंकाचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। आणि तुम्हाला वेगवेगळ्या लग्नपत्रिका, साखरपुडा आणि हळदी समारंभ, ज्या ठिकाणी बर्थडे बॅनर, कोणत्याही प्रकारचे नवीन एडिटेबल बॅनर बनवून घ्यायचे असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करायचा नाही, डायरेक्टली व्हॉट्सअप करायचा आहे। त्याचे अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला बनवून भेटेल। नंबर दिलेला आहे 70 57 49 44 93। सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।